श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बारापत्तर चौक ते तहसील कचेरी पर्यंतचे अतिक्रमण मनपाने पोलीस बंदोबस्तात हटवले। नारायण राणे व रामदास कदम यांची मराठा समाजातर्फे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून करण्यात आला निषेध। 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प बंद करू नये यासाठी करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन। देवपुरातील विजय पोलीस कॉलनी येथे सुशिनालयावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन। गेल्या 2 वर्षापासून बंद सिंचन विहीर, गुरांचा गोठा इत्यादी विविध योजनांची कामे सुरू करण्याची मागणी। अग्रवाल समाजातर्फे गॅजेट फ्री बचपन या कार्यक्रमाचे आयोजन। मराठा आरक्षणास माजी आमदार अनिल गोटे यांचा पाठिंबा आणि कमलाबाई कन्या शाळेत ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सदावार नजरांना रमया वत्तावया कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील बारापत्तर चौक ते तहसील कचेरी पर्यंतचं अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबी यंत्राद्वारे पोलीस बंदोबस्तात हटवल्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला। धुळे शहरातील बारापत्तर ते तहसील कचेरी पर्यंतचे अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबी यंत्राद्वारे पोलीस बंदोबस्तात हटवले। बारापत्तर ते राजवाडे बँक पर्यंतचा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता असून मनपा मार्फत गटारीचे विकास काम करण्यासाठी तसेच भाजप विधानसभा धुळे शहर संघटक अनुप अग्रवाल यांनी सदरचे अतिक्रमण काढण्याची लेखी मागणी केल्यामुळे मनपातर्फे सोमवारी सकाळी बारापत्तर चौकापासून पोलीस बंदोबस्तात जेसीबी यंत्राद्वारे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली। यावेळी त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांच्याशी वादही घातला, त्याच जुगारून अतिक्रमणे काढण्यात आली। यामुळे सदर रस्त्याने मोकळा श्वास घेतला। गेल्या 15 दिवसापासून शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे बँकेपर्यंत रस्त्याचे गटार व रस्त्याचे विकास काम प्रस्तावित आहे। त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बारापत्तर चौकापर्यंत गटारीवर अडथळा ठरणारे अतिक्रमण यापूर्वी काढण्यात आलेले आहे। नागरिकांनी अतिक्रमणधारकांनी सहकार्य करून स्वतः तत्परतेने ते अतिक्रमण काढून नगरपालिकेला सहकार्य केले। तसेच आज रोजी यापूर्वी नोटिसा दिल्यानुसार बारापत्तर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत गटारीचं काम प्रस्तावित आहे व ते आज चालू होत आहे। सदरच्या कारवाईमध्ये 1-2 अतिक्रमित दुकानं, टपऱ्या व काहींचे ओटे बाहेर जात आहे। त्याबाबत बरेचसे सकारात्मक भूमिका अतिक्रमणधारकांनी घेतलेलं आहे व ते काढून देणार आहे व त्याबाबत आम्ही पोलीस प्रशासनालाही पत्र दिलेलं आहे। तर सदर कारवाई ही महानगरपालिकेच्या विकास कामाची असल्याने नागरिकांनी सहकार्य करायचं व अतिक्रमण काढून घ्यायचं। आपली राजकीय पोळी बांधण्यासाठी मराठा आरक्षणाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे व रामदास कदम यांची धुळ्यात मराठा समाजातर्फे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दोन्ही समाजासाठी मेले असे घोषित करून निषेध करण्यात आला। आपली राजकीय पोळी वाजण्यासाठी फितूर नारायण राणे व रामदास कदम यांनी मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सुरू केले आहे। म्हणून धुळ्यात मराठा समाजातर्फे राणे व कदम यांची शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दोन्हीही मराठा समाजासाठी मेले असे घोषित करीत निषेध नोंदवण्यात आला। मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे। धुळ्यातील क्युमेन क्लब परिसरात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले। राज्यभर मराठा आंदोलनाची धग सुरू असताना मराठा समाजाचे नेते समजले जाणारे माजी मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम या दोघांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केले। त्यांच्या वक्तव्याला मराठा समाजातून तीव्र धिक्कार केला जात असून जागोजागी निषेध होत आहे। आज धुळ्यातील मराठा आंदोलकांनी क्युमेन क्लब पासून या दोघांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। शिवाय महापालिकेसमोर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहनी करण्यात आले। यावेळी दोघांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, साहेबराव देसाई, दीपक रोमदळ, मनोज ढवळे, दिनेश काळे, रवी नागने, संजय बगदे, आबा कदम, अशोक सुडके, राजू इंगळे, निंबा मराठे, भैया शिंदे, वीरेंद्र मोरे, मोतीलाल मराठे, ज्ञानेश्वर मराठे, संदीप पाटोळे, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल माने, सुरेश पवार, तुकाराम बागुल, उल्हास यादव, भैया नागने, बाळासाहेब ठाणगे, कैलास वाघारे, विलास ढवळे, निलेश यादव, संतोष लगडे, भानुदास मराठे, महेश गायकवाड यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। समाजाचे 2 स्वर्गीय नेते नारायण राणे कोंबडी चोर आणि दुसरे बोबडे तोत्रे रामदास कदम यांना समाजातर्फे श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। तसेच यांचा दहाव्याचा कार्यक्रम 30 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेला आहे। त्या दिवशी नारायण राणे यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमाला कोंबड्या वाटप करण्यात येणार आहे आणि नालायक आणि
इथले आमचे नेते रामदासजी कदम हे आत्ताच वाल्ले त्यांच्या पण दाव्याचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवलेला आहे. त्या दिवशी धुलेशाला ते मनके असताना आले होते आणि ते हप्ते डोला केले ना, ते हप्ते वाटप करण्यात येणार आहे. तरी समस्त मराठा समाजातील बांधवांनी यांच्या शोकसभेसाठी आणि दाव्यासाठी हजर राहावे आणि असेच जर समाजाच्या विरोधात कोणी बरगळेल तर त्यांचे सर्वांचे दाव बेकारण्यात येईल. सकल मराठा समाजातर्फे गेल्या 6-7 दिवसापासून समाजाचे नेते श्री मनोजजी दारंगे साहेब यांनी जे उपोषण आरंभ केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील समस्त सकल मराठा समाजातर्फे चक्री उपोषण चालू केलेलं आहे. आज त्या ठिकाणून समाजाचे जे दिवंगत 2 नेते झालेले आहेत यांना तिथून आणून आणि धुळे महापालिकेच्या समोर आणून त्यांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. या अंत्यविधीला धुळे जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रमुख सर्व कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. शासनाने 100 व 500 रुपयाचे स्टॅम्प बंद करू नये यासाठी शासन मान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघातर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प बंद करू नये यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक महासंघातर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आम्ही राज्यभर सुमारे 4000 मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक म्हणून कार्यरत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल व्यवस्था अस्तित्वात आल्यापासून ब्रिटिश काळापासून मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक हे राज्यातील जनता व शासन यामधील दुवा म्हणून काम करीत आहेत व शासनाच्या ई गव्हर्नरच्या योजना ह्या ज्या वेळी शासन राबवते त्या योजना आमच्या मार्फत जनतेला पुरवण्यात नेहमीच आमचा हातभार लावलेला आहे व शासनाने नवनवीन उपक्रम राबवताना आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता अंमलात आणल्या आहेत. शासन आता नवीन धोरण अवलंबत आहे. आमची स्टॅम्प विक्रीची मर्यादा 30,000 वरून 10,000 आणली गेली. तसेच 1,000, 20,000 पर्यंतचे मुद्रांक विक्री बंद केली आहे. मुद्रांक छपाई शासनाने बंद केली आहे. तसेच भविष्यात 100 व 500 रुपये किमतीचे मुद्रांक विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यास शासन विचाराधीन आहे. त्याबाबत वृत्तपत्रातून व प्रसार माध्यमातून शासनाच्या महसूल विभागातर्फे मंत्री महोदयांनी वृत्त प्रसारित केलेले आहे व शासन आमच्या बाबतीत काही एक विचार न करता आजपायोते एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते हे बेरोजगार होतील तसेच त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येईल. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून यावेळी दिलीप देवरे, RR पाटील, नासिर पठाण, घनश्याम कुलकर्णी, पंढरीनाथ सोनवणे, भालचंद्र भांडारकर, रवींद्र माळी, मनोज कुलकर्णी, दिलीप पाकले, बाळासाहेब खानकरी, बाळू ठोंबरे, बापू बागोल, दयानंद भट, दिनेश जोगी, दीपक गोराने, शिरीष देवरे, मंगेश सोनार, मिलिंद जैन, हेमंत विभांडे, अशोक थोरात यांच्यासह मुद्रांक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 दिवसीय धरणे आंदोलन महासंघाने आयोजित केले आहे. मुद्रांक विक्रेता हा आपला धंदा अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून प्रामाणिकपणे करीत आहे. परंतु शासनाने अनेक काळापासून मुद्रांक विक्रेत्यांची गळचेपी करण्याचं सुरू केलं आहे. आधीच त्यांनी मुद्रांक विक्रीची परवानगी 30,000 पर्यंत होती, ती 10,000 पर्यंत केली. मुद्रांकाचं मनोती अत्यंत कमी आहे, ती म्हणजे गेल्या 50 वर्षांनी वाढवलीच नाही आहे. अशा अनेक गोष्टी या सरकारने करीत आहे. आता तर सरकार करच करतोय. मुद्रांक विक्रेत्याला घरी पाठवण्याचं षडयंत्र या सरकारचं सुरू आहे. आता फक्त 100-500चे स्टॅम्प सुरू आहेत. ते स्टॅम्पही बंद करायचे आणि खाजगीकरण करायचं, धनदांडग्यांना द्यायचं आणि महाराष्ट्रातील आम्ही 4,500-4,500 मुद्रांक विक्रेते बेरोजगार होणार. आम्ही सरकारला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आम्हाला बेरोजगार करण्याची हिंमत करू नका, आम्हाला देशद्रोही लावायचा प्रयत्न करू नका. अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक आझाद मैदानावर आमच्या सर्व कुटुंबासह विरार आंदोलन आझाद मैदान मुंबई ते करेल याची दक्षता
या सरकारने घ्यायची आहे. धुळे शहरातील विजय पोलीस कॉलनी येथील विनायक नगर पासून बिजली नगर पर्यंत सुशील नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. धुळे शहरातील देवपुरातील वाडी होकर रस्त्यावरील विजय पोलीस कॉलनी येथील विनायक नगर पासून ते बिजली नगर पर्यंत सुशी नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले. देवपुरातील वाडी होकर रस्त्यावरील विजय पोलीस कॉलनी येथील विनायक नगर पासून ते बिजली नगर पर्यंत जाण्यासाठी सुशी नाल्यावर पुलाची अत्यंत गरज होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार मंजुळा गावित यांच्याकडे मागणीही केली होती. सदर मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सदर कामासाठी आमदार मंजुळा गावित यांनी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या कामाचे भूमिपूजन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, राजेंद्र कुलकर्णी, सारंग कुलकर्णी, संजय पाटील, मिलिंद कुलकर्णी, जन्मजय मार्कंडे, राजू पटवारी, आबा पाटील, PC पाटील, भूषण कुलकर्णी, मयूर शिंदे, मनोज कौशिक, भूषण कुलकर्णी, विवेक बिराडे, मेहुल शिंदे, बाबूराव कांबळे, सौरभ ठाकरे, उदय सिसोदे, विक्की चव्हाण, राहुल पाटील, परीक्षित सिसोदे, रजूभाई पाटील, सुनीता पाटील, सुजाता सिसोदे, SR महाजन, निंबा गुमनर, श्रीराम तेले, कांतीलाल बलकार, सुधीर पाटील, मधुकर चौधरी, BD पाटील, उत्तम पाटील, वैशाली सिसोदे, मालती कांबळे, माधवी तेले, प्रतिभा बलकार, जया परदेशी, शालिनी होता, संध्या कौशिक यासह कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धुळे शहरात अनेक वर्षापासूनचे विकास कामं रखडलेली होते. कॉलन्यांमध्ये अनेक समस्या होत्या. रस्ते, पूल, गटारी यांच्या खूपच समस्या होत्या. परंतु मी जरी माझा मतदारसंघ साक्रीचा असेल तरीसुद्धा मी या धुळ्याची एक माजी महापौर म्हणून मी या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि माझेही काही या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने माझं वास्तव्य या शहरात आहे आणि म्हणून या शहरात राहणारी मी एक नागरिक असल्यावर ह्या शहरासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं. ह्या हिशोबाने मी जरी माझा मतदारसंघ साक्री असेल तरीसुद्धा मी आपल्या शहरासाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जरी होती त्यावेळेसही मी आपल्या शहरासाठी सन्माननीय आजचे मुख्यमंत्री त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि त्यावेळेसही मी आपल्या शहरासाठी नगरविकास या विभागातून भरपूर असा निधी आपल्या महापालिकेत दिलेला आहे आणि आताही मी भरपूर असा निधी आपल्या शहरासाठी आणलेला आहे. आज जवळपास या 4 वर्षाच्या काळात मी आपल्या धुळे शहरासाठी जवळपास 85 कोटीचा निधी आपल्या शहरात मी अनेक रस्त्यांना आणि कॉलन्यांमध्ये विकास कामांसाठी दिलेला आहे. त्यातलाच आजचा हा आपला विजय पोलीस कॉलनी, चंद्रदीप नगर आणि बिजली नगर या ठिकाणी ह्या नाल्यावर एका पुलाचं काम आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे आणि ते भूमिपूजनाचं काम या ठिकाणी जे पुलाचं काम आहे हे जवळपास 2 कोटी ना 1 कोटीचं काम आज या ठिकाणी भूमिपूजन करून 3 महिन्याच्या आत या ठिकाणी ते ठेकेदार चांगल्या पद्धतीने ते काम करून दाखवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. असेच अनेक प्रकारचे कामं आपल्या या शहरात पूर्ण चौफेर असं ह्या कॉलन्यांमध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी आपल्या नगरविकास विभागाकडून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला आणण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर, गुरांचा गोठा इत्यादी गेल्या 2 वर्षापासून बंद असलेली योजनांची कामे सुरू करावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, गुरांचा गोठा, कांदा चाळ इत्यादी गेल्या 2 वर्षापासून बंद असलेल्या योजनांचे काम सुरू करावे अशी मागणी भारत राष्ट्र समिती धुळेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरत असताना गाव पातळीवर शेतकरी मेटाकुटीला कुपोषित बालकासारखा झालेला असून ही त्याच्या जीवन भरण्यासाठी शासनाकडून विविध योजना असून ही शासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. सिंचन विहिरी योजनांचे शासनाचे मोठमोठे जाहिरातीबाजी करून शेतकऱ्यांना अनुदान दिलेले आहे, पण प्रत्यक्षात धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 2 वर्षापासून प्रलंबित प्रस्तावावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी करून बसले आहेत. धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वैयक्तिक स्वार्थासाठी रस्ते, अंगणवाडी, शाळा व इतर बांधकामे मधील सर्वात जास्त निधी आणून आम्ही खूप मोठा विकास केलेला आहे असे दाखवण्याचा प्रकार ग्रामीण भागात सुरू आहे, पण प्रत्यक्षात वैयक्तिक फायद्यासाठी जीवाचा आटापिटा करून कामे मंजूर करण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु शेतकरी मायबापासाठी सिंचन विहीर, कांदा चाळ, गुरांचा गोठा इतर योजनांसाठी शासन स्तरावर
आपल्या पदाचा वापर करताना दिसत नाही व भ्रष्टाचार करून शासकीय यंत्रणा कमकुवत करून शेतकऱ्यांची आत्महत्या करण्यास लोकप्रतिनिधी जबाबदार आहे। तरी महाशयांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ईश्वर पाटील, नाना पाटील, अनिल जाधव, संदीप पाटील आदी उपस्थित होते। आज आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचनवीर, गुरांचे शेड आणि पाणद रस्ता या संदर्भात 2 वर्षापासून धुळे जिल्ह्यात कुठलेच कामं होत नाही। आपले धुळे जिल्ह्यात माजी मंत्री होऊन गेले रोजगार हमी योजना मंत्री, आता परत रोज टीव्हीला यूट्यूबला जाहिरात येते की शेतकऱ्यांना आम्ही हे देतो ते देतो, 4 लाखाचं अनुदान आहे। लोक यूट्यूबचा व्हिडिओ पाहूनच आनंद मानतात, पण खरोखर काहीच देत नाही। धुळे जिल्ह्यातील ही जी न्याय व्यवस्था आहे, कायकांची रखेल झाली, ही संसद देखील इजेड्यांची हवेली झाली। मी माझ्या वेदना मांडू कोणाकडे, कारण की इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। याचाच पुरावा आमच्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदपासून ते शिक्षण अधिकारी असो, सर्व अभियंता असो, कुठलंही काम ते पैसे घेतल्याशिवाय, भ्रष्टाचार झाल्याशिवाय होतच नाही। याला कुठला आदर्श घ्यावा महाराष्ट्राचे? राज्याचे मुख्यमंत्री 1 सोडून 3 आहेत, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, यांना आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो, साहेब शेतकऱ्यांचे कैवारी असाल तर धुळे जिल्ह्यात हा भ्रष्टाचार कमी करा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी आपलं दाखवा की आम्ही जिवंत आहेत। आमच्या धुळे जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच, यांना तर यांचे वैयक्तिक कामं करण्यालाच टाईम नाही हो। विषय हाच आहे ना, हाच विषय। सिंचन विहिरींना या लोकांना ज्यांना आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले, ही मंडळी वैयक्तिक कामं करण्यासाठी देतात, पण शेतकऱ्यांच्या नावाने यांची कुठेच बोंबाबोंब नाही आहे। हे एखाद्या मंत्रालयात सुद्धा विचारत नाही, विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही की आमच्या धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना काय न्याय पाहिजे। आता परिस्थिती एवढी नाजूक आहे, दुष्काळग्रस्त जिल्हा असून इथं पीक विम्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पण आमचे लोकप्रतिनिधी, गुरांना चारांचा प्रश्न आहे, इथं आमचे लोकप्रतिनिधी फक्त पैसा कमवणे आणि हाच एकमेव धंदा आहे। एवढं विनंती करतो मायबाप साहेबांनी, आम्ही जिल्हा आपले मुख्य कार्यकारी यांना निवेदन दिलंय, त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी 8 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो। जर आमचा प्रश्न मार्गी न लावल्यास आम्ही तीव्र आंदोलन उभारू। महाराजा अग्रसेन महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे अग्रवाल समाजातर्फे रविवारी सायंकाळी गॅजेट फ्री बचपन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराजा अग्रसेन महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अग्रवाल समाज धुळे, अग्रवाल समाज युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे रविवारी सायंकाळी गॅजेट फ्री बचपन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराजा अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रम संपन्न झाले। त्यानिमित्ताने अग्रवाल समाज धुळे व अग्रवाल युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिरेभवन येथे गॅजेट फ्री बचपन हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात प्रामुख्याने मुलांना मोबाईल पासून दूर लांब कसे ठेवता येईल यावर उपाय, त्याचबरोबर फायदे व नुकसान या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी संतोष अग्रवाल, अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया, सुनील अग्रवाल, विनोद अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, शशिकांत अग्रवाल, अजय अग्रवाल, संजय गिंदोडिया, अनिल अग्रवाल, कैलाश अग्रवाल, सुनील सिंगानिया, गणेश अग्रवाल, महिला अध्यक्ष भारती सिंगानिया, बेटी पढाओ बेटी बचाओच्या भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्फा अग्रवाल, सिद्धार्थ अग्रवाल, अनिल अग्रवाल, सिद्धार्थ अग्रवाल, अक्षिता अग्रवाल, मेडिकल सेल अध्यक्ष DR अग्रवाल आदी उपस्थित होते। सध्या अग्रसेन जयंतीच्या निमित्त आमचे कार्यक्रम सुरू आहे। आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम सुरू आहे, त्यात बचपन गॅजेट फ्री करायचं आहे आपल्याला। म्हणजे लहान मुलं आता सध्या गॅजेट्स म्हणजे मोबाईल्स, लॅपटॉपला ॲडिक्ट व्हायला लागले, तर त्या दृष्टीने आपण समाजासाठी हा एक मोठा कार्यक्रम घेतला आहे की ज्यामध्ये मुलांना गॅजेट्सपासून म्हणजे मोबाईल्सपासून लांब होण्यासाठी एक मदत होईल। कारण आता मोबाईल्समुळे लोकांची नजर कमी व्हायला लागली आहे, बाकीचे अटॅचमेंट्स कमी व्हायला लागले, आई वडिलांशी पासून लांब व्हायला लागलेत मुलं, म्हणून हा एक आपण कार्यक्रम घेत आहे। नमस्कार। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देत 3 पायाच्या सरकारवर टीका केली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। सदर उपोषणाला माजी आमदार अनिल गोटे यांनी पाठिंबा दिला असून शिंदे फडणवीस सरकार हे गांभीर्यशून्य सरकार असल्याची टीका गुलमोहर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। यावेळी बोलताना
गोटे म्हणाले की यावेळी बोलताना गोटे म्हणाले की जरांगे पाटील यांचे आंदोलन हे भूमिपुत्राचे आहे. गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. परंतु भाजपचा बोलका पोपट देवेंद्र फडणवीस नुसत्या थापा मारून वेळ मारून नेत आहे. त्याच्या या चलता या स्वभावामुळे जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहे. असल्या थापांना जरांगे बळी पडणार नाही याची पुसटशी कल्पनाही त्यांना आलेली नाही. हाडाच्या कार्यकर्त्यांना पटवणं अथवा नमवणं सोपं नाही याची जाणीव राज्यातील 3 पायाच्या सरकारला नसल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या 1.5 वर्षात सरकारने निव्वळ टाइमपास केला. त्यांचा पूर्ण वेळ हा इतर पक्ष फोडण्यात गेला. राज्यात दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान येऊन गेले. जाता जाता शरद पवारांनी केले काय असा अवमानजनक प्रश्न विचारून अजित पवारांची आणि त्यांच्या लाभार्थी सहकाऱ्यांची आपल्या लेखी काय किंमत आहे हे सर्व देशाला दर्शवून गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ काढूपणाची मानसिकता असल्याने मराठा आरक्षणाला उशीर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन ही बाब असली तरी तशी तयारी या सरकारने का केली नाही? धनगर आरक्षणाची मागणी जेव्हा जोर धरत होती तेव्हा मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले याबाबत चर्चा केली होती. तेव्हाही त्यांनी वेळ मारून दिली. या सरकार तुमच्या दारी करता वेळ आहे, मात्र मराठा आरक्षणाला गेली 16 महिन्यात म्हणजे 480 दिवसात 1 दिवस देखील मिळालेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार घोषणाबाजारांचे लाभार्थी लवाडांचे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांच्यासह तेजस गोटे, दिलीप साळुंखे आदी उपस्थित होते. आरक्षण देण्यासाठी तुम्ही गेल्या 16 महिन्यामध्ये काय प्रश्न केले, काय प्रयत्न केले हे तर सांगा लोकांना. तुम्ही जरांगे पाटलांना 30 दिवसाची भेट मागितली तर तुम्हाला अजून 10 दिवस दिले ना स्वतःहून. मग काय केलं तुम्ही 40 दिवसामध्ये? माझा सरकारमधला अनुभव म्हणून सांगतो, हे सरकार फक्त टाइमपास करणे, कालापवेळ करणे याशिवाय दुसरं काहीही करत नाही. काय म्हणाले अण्णा हजारे की मागच्या सरकारने माझी फसवणूक केली, आलं त्याचं स्टेटमेंट आलं की नाही? अण्णा हजारेसारख्या माणसाला फसवायला मागे पुढे पाहत नाही. पण त्यांच्याही लक्षात आलं ते जरांगे पाटील म्हणजे अण्णा हजारे नाही. त्यांचं संकट दिवस आले, ते संकट नव्हतं नाही. जरांगे पाटलांनी आतापर्यंत भरपूर वेळ दिला. त्या सरकारला येऊन 16 महिने झाले. 16 महिने काय मशी वाजवली. त्यावेळी अभ्यास नाही करता आला तुम्हाला, आता अभ्यास करताय. हे वेळ काढून पडायला सुरुवात आहे. आणि जरांगे पाटील यांनी समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आरक्षणाच्या विरुद्ध आहे. भोईराज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शहरातील कमलाबाई कन्या शाळेच्या परिसरात रविवारी सायंकाळी ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सदाबहार नजराणा रमाया उत्सव या कार्यक्रम संपन्न झाला. भोईराज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिक आणि संगीत योगा साधकांसाठी कराओके क्लासेसच्या ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सदाबहार नजराणा रमैया वस्तावय्या या कार्यक्रमाचे कमलाबाई कन्या शाळेच्या परिसरात रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सदाबहार गीतांच्या मैफिलीचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी वसंतराव तावडे, हिरालाल डोले, रुपेंद्र तावडे आदी उपस्थित होते. स्वरमोहिनी कराओके क्लबच्या माध्यमातून आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि धुळे शहरातील योगा साधकांसाठी ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा कार्यक्रम रमैया वस्तावय्या हा ठेवला होता, ज्याच्यामध्ये 1951 पासून ते जवळपास 1971 पर्यंत गीतांचा समावेश होता. त्यामध्ये आजा सनम असो, चाहुंगाबाई असो, रमैया वस्तावय्या असो गाण्यांचा समावेश होता. धुळेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व धुळेकर नागरिकांचे पुनश्च एकदा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये पुन्हा एकदा नवीन एका कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटूया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 12 पत्थर चौक ते तहसील कचेरीपर्यंतचे अतिक्रमण मनपाने पोलीस बंदोबस्तात हटवले. नारायण राणे व रामदास कदम यांची मराठा समाजातर्फे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून करण्यात आला निषेध. 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प बंद करू नये यासाठी करण्यात आले 1 दिवसीय धरणे आंदोलन. देवपुरातील विजय पोलीस कॉलनी येथे सुशिनालयावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन. गेल्या 2 वर्षापासून बंद सिंचन विहीर, गुरांचा गोठा इत्यादी विविध योजनांची कामे सुरू करण्याची मागणी. अग्रवाल समाजातर्फे गॅजेट फ्री बचपन या कार्यक्रमाचे आयोजन. मराठा आरक्षणास माजी आमदार अनिल गोटे यांचा पाठिंबा. आणि कमलाबाई कन्या शाळेत ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सदाबहार नजराणा रमैया वस्तावय्या कार्यक्रम संपन्न.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.